सुरुवात करूयात आता या क्षणाच्या चर्चेतल्या बातमीने। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। जीवे मारण्याच्या धमकीनंतर खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। संजय राऊत यांना नाशिक पोलिसांनी सुरक्षा दिली आहे। दरम्यान धमकीच्या आरोपानंतर संजय राऊतांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या 6 जणांचं पथक नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये दाखल झाले। ठाणे एसीपींच्या उपस्थितीत संजय राऊत यांचा जबाब घेण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे ठाणे पोलिसांचं 6 जणांचं पथक आता या क्षणाला नाशिकमध्ये संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेलेलं आहे। संजय राऊत हे नाशिकमधल्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे आज दिवसभरातला आणि त्या अनुषंगाने ते नाशिकमध्ये पण तत्पूर्वी त्यांनी जे आरोप केलेले आहेत, धमकीच्या संदर्भातली जी माहिती त्यांनी देऊ केली तसा आरोप त्यांनी केलेला आहे, त्या आरोपाबद्दलचा जबाब जो आहे तो नोंदवण्याकरता पोलीस आता तिथे पोहोचलेले आहेत। ठाणे पोलिसांचं हे 6 जणांचं पथक आहे आणि त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवला जातोय। त्याचबरोबर नाशिक पोलिसांनी देखील त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे। त्यांना विशेष सुरक्षा जी आहे ती देण्यात आली आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। हॉटेलच्या बाहेर तर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेलीच आहे, पण त्याचबरोबर आज संबंध दिवसभरात जिथं जिथं त्यांचे कार्यक्रम असतील तिथे देखील चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे संजय राऊतांना ती पुरवण्यात येईल। आणि याबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, आता क्षणाचा अपडेट काय? खरं तर संजय राऊत यांचा जबाब घेण्याचं काम ठाणे पोलिसांकडून केलं जात होतं। ठाणे पोलिसांचे 2 पथकं खरं तर आज सकाळीच्या दरम्यान नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये दाखल होते, ज्या ठिकाणी संजय राऊत जे आहे ते मुक्कामासाठी आहे। काल रात्री संजय राऊत नाशिकमध्ये आले होते आणि आता हॉटेल एक्सप्रेस इनचा 7व्या मजल्यावरून हे पथक जे आहे ते खाली उतरून पुन्हा एकदा ठाण्याच्या दिशेनं रवाना झालेलं आहे आणि तब्बल 3 तास संजय राऊत यांच्यासोबत या पथकानं चर्चा केलेली आहे। नेमकं त्यांना धमकी कोणी दिली, धमकी देण्यामागे कोणाचा हात असावा, अशा सगळ्या आशयाच्या अनुषंगाने हा तपास जो आहे तो केला जातोय। ठाणे पोलिसांचे 2 वरिष्ठ अधिकारी, ज्यामध्ये पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 2 पोलीस उपनिरीक्षक अशा दर्जाचे अधिकारी जे आहे ते हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये दाखल झाले होते आणि या सगळ्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते राऊत यांच्याशी चर्चा केली। त्यांचे सगळा जबाब जो आहे तो नोंदवून घेण्यात आलेला आहे। त्यांना जी धमकी देण्यात आलेली आहे, त्यांनी त्या धमकीबाबतचं जे पत्र जे आहे जे ट्विट केलं होतं माध्यमांसमोर देखील त्यांनी स्वतःला धमकी दिल्याबाबतची माहिती सांगितली होती। या सगळ्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केलेला आहे। या धमकीमागे आणखी कोणाची नावं संजय राऊत यांनी त्यांच्या जबाबामध्ये सांगितलेली आहे का, आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ज्यावेळेला हे सगळं पथक जे आहे ते या हॉटेलमधून बाहेर पडलं त्यावेळेला माध्यमांनी त्यांना या सगळ्या जबाबाबाबत विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांनी माध्यमांना या सगळ्या प्रकारावर माहिती देण्यास नकार दिला आणि हे पथक जे आहे ते 3 वाहनांमधून या ठिकाणी आलं होतं। एक खासगी वाहन देखील या पोलिसांच्या ताफ्यामध्ये होतं, तर 2 पोलीस व्हॅन ज्या होत्या त्या या ठाणे पोलिसांच्या पथकामध्ये होत्या आणि हा संपूर्ण ताफा जो आहे तो काही वेळापूर्वी या हॉटेल एक्सप्रेस इन मधून बाहेर पडून पुन्हा एकदा ठाण्याच्या दिशेने गेलेलं आहे। हे पथक नेमकं आता ठाण्याला गेलेलं आहे की पुन्हा नाशिकच्या कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी जाऊन थांबलेलं आहे, पुन्हा त्यांचा जबाब घेण्यासाठी या ठिकाणी येणार आहे का, याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाहीये। मात्र या सगळ्या प्रकरणावरनं संजय राऊत यांचा सुरक्षेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली होती। काल संजय राऊत यांच्यासोबत केवळ 2 पोलीस कर्मचारी आणि एक त्यांचा अंगरक्षक जो आहे तो त्यांच्यासोबत होता। मात्र आज सकाळी 7 वाजेपासून संजय राऊत यांच्या बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली। तब्बल 25 ते 30 पोलीस कॉन्स्टेबल, एक सहाय्यक पोलीस आयुक्त, 2 पोलीस निरीक्षक आणि 4 पोलीस उपनिरीक्षक अशा प्रकारचा मोठा बंदोबस्त जो आहे तो नाशिक शहर पोलिसांनी राऊत यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेला आहे। हॉटेल एक्सप्रेस इनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे या संपूर्ण हॉटेलला विशाल छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्या एक्सकॉर्ट वाहनांमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल। खासदार संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी एका गुंडाला सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला होता। राऊतांच्या आरोपांची खासदार सुजय विखे पाटलांनी खिल्ली उडवली आहे। राऊत हे मनोरंजन करण्याचं काम करत असून त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं। कारण की श्रीकांत हा माझा फार जुना मित्र आहे, मी पाहिलं आहे, डॉक्टर आहे आणि त्याचा स्वभाव पाहून मला आजपर्यंत या माझ्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या तोंडातून कधीही एखादा अपशब्द निघताना मी पाहिला नाही किंवा कधी आवाज उंच करून न बोलणारा व्यक्ती त्याच्यावर असा आरोप होत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी हास्यास्पद किंवा विनोदी गोष्ट होऊ शकत नाही। तर अडचण नाही। आता हे बाकीचे जे कार्यक्रम आता हळूहळू कमी झाले, TRP कमी झाला, चला हवाई उद्या किंवा कॉमेडीची हास्यजत्रा, तर त्याची जबाबदारी राऊत साहेबांनी घेतली याचा मनस्वी आनंद आहे।
की संध्याकाळी अगोदर लोक टी व्हीवर पाहायचे कॉमेडी सर्कस हे सगळं, तर त्यांना दिवसा पण पाहायला मिळाले, तर लोकांनी ते पाहावं आणि मनोरंजन म्हणून ते ऐकावं देखील. त्यांना शुभेच्छा आहेत. कुठेतरी धनुष्यबाण आणि जे शिवसेना नाव गेलं आहे त्याची ही सगळी खतखत बाहेर येताना दिसते किंवा जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं जातं? नाही, आज विषय असा आहे की ते अगोदरपासूनच असे आहेत आणि ते आता एक्स्ट्रीम लेवलवर होत चाललेलं आहे. आता मी न्यूरोसर्जन या नात्याने पेशंटला पाहून मी डायग्नोसिस करू शकतो. लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 जसं जसं पेशंट डिटोरिएट होतो त्या पद्धतीने लेवल 1 आता लेवल 3 वर गेलेला आहे. आता काय भविष्यकालामध्ये लेवल 7, 10 वर गेलं तर मीडियाला देखील हानमार होऊ शकते, तर मीडियाने देखील काळजी घ्यावी त्यांच्या पुढे जाताना. पुढे बघूया. संजय राऊत माझी नाहक बदनामी करतायत, मला गुंड बोलण्याचा अधिकार राऊतांना कोणी दिला, असा सवाल राजा ठाकूर यानं केलाय. आपण राऊतांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहोत, असं देखील राजा ठाकूर यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी जे माझ्यावर आरोप केलेला आहे तो अत्यंत खोटा आरोप आहे. संजय राऊतांना सकाळी उठून काहीतरी बोलायचं जी सवय झालेली आहे, म्हणून ते काही कोणाबद्दल बोलत असतात. रोज एक नवीन गोष्ट आणून एक प्रसिद्धी मिळवावी ही त्यांची स्टाईल झालेली आहे. संजय राऊतांनी माझ्यावरती जो आळ घेतलेला आहे त्याबद्दल मी माझ्या घरच्यांना व आम्हाला जे काही मानसिक त्रास होतो आहे त्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही आता पोलीस कंप्लेंट करायला चाललो आहोत. जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे माझ्या मिस्टर रविचंद उर्फ राजा ठाकूर यांच्या विरुद्ध, त्याविरुद्ध मी कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा तक्रारी अर्ज दिलेला आहे. पुढे बातमी अशी की खासदार संजय राऊत यांनी मागील 2 दिवसात भाजपा शिंदे गटावर गंभीर आरोप केलेत. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी राऊतांना एक पत्र लिहिलंय. पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी योगा करावा असा सल्ला त्यांनी या पत्राद्वारे दिलाय. तर पवार साहेबांच्या नादी लागलाय आणि त्यामुळे शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे, ही पहिली आपल्या मनातून काढून टाका. शिवसेनेची वाट लागली याला स्वतःला जबाबदार धरू नका. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही शिवसेनेच्या ऱ्हासाला तितकेच जबाबदार असल्याचा चिमटाही देशपांडेंनी या पत्रातून काढला. माझ्या भावना व्यक्त करणं गरजेचं होतं आणि विश्वास ठेवा अगर ठेवू नका, काळजीपोटीच त्यांना लिहिलेलं पत्र आहे. बरं, त्यांची जशी भाषा झाली आहे त्यांना जी समजेल अशा भाषेतच पत्र लिहिलं. आता काही दिवसांनी काय होईल, जो बायडन, पुतीन, चार्ल्स एकमेकांना फोन करतील आणि कॉन्फरन्सवर विचारतील, अरे बाई संजय राऊत कोण आहे. तसं काही व्हायला नको म्हणून या काळजीपोटी लिहिलेलं पत्र आहे. आपल्या मनासारख्या जेव्हा गोष्टी होत नाहीत तेव्हा माणसाला काही भास व्हायला लागतात. ती सिझोफ्रेनियाची पहिली स्टेज असते की भास होणं ही, की मला कोणतरी मारतंय, मला कोणतरी ढकलतंय किंवा मला कोणतरी पाण्यात बुडवतोय, मला कोणतरी ट्रेन खाली ढकलतंय, असे भास जेव्हा माणसाला व्हायला लागतात त्याला सिझोफ्रेनिया असं मानसिक भाषेत म्हणतात. मला असं वाटतं उद्धव साहेबांनी पण त्यांची काळजी घेतली पाहिजे. शेवट महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा त्यांची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर आलेला आहे. 100 रुपयात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. 1,63,00,000 शिधापत्रिका धारकांना याचा लाभ होईल. आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. राज्य सरकारचा मोठा निर्णय, 100 रुपयात आनंदाचा शिधा याचं वाटप जे ते करण्यात येईल याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत. तुषार, काय तपशील? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आताच राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठक पार पडलेली आहे. या कॅबिनेट बैठकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त 100 रुपयामध्ये हा शिधा वाटप केला जाणार आहे. या शिधा वाटपामध्ये आपण जर पाहिलं असेल तर साखर असेल, डाळ असेल याचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा शिधा वाटप दिवाळीमध्ये झाला होता आणि याचा लाभ राज्यातल्या कोट्यवधी लोकांना याचा लाभ मिळाला होता. मात्र त्यानंतर हा शिधा वाटप करण्यात आला नव्हता. मात्र आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 14 एप्रिल रोजी होत आहे आणि या जयंतीनिमित्त राज्य सरकारने एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. आता फेब्रुवारी महिना आहे. येत्या 2 महिन्यामध्ये हा शिधा वाटप आपल्याला संपूर्ण राज्यभरातल्या या ठिकाणी नागरिकांना केला जाणार आहे आणि ती जी आकडेवारी त्या आकडेवारीमध्ये साधारणतः 1,63,00,000 शिधापत्रिका धारक आहेत, त्यांना याचा लाभ होताना पाहायला मिळणार. त्यामुळे राज्य सरकारचा हा महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल.
पुढे पाहूयात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पहिल्या दिवशी काल पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपने आमदारांवर कारवाई झाली असती तर आत्ताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तिवाद त्यांनी केला. यावर घटनापीठाने तुमचं म्हणणं आम्हाला पटलंय परंतु आता वेळ मागे कशी नेणार असा सवाल केला. यावर तुमच्याच जूनमधील आदेशामुळे हे घडलंय. तेव्हाच्या अध्यक्षांना अपात्रतेच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ दिला नाही असं सांगितलं. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत. यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा हा 16 आमदार अपात्र होणार आहेत का, यासाठी नेमका काय युक्तिवाद पुन्हा केला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून आहे. आज आणि उद्यासुद्धा ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. अर्थात माननीय सर्वोच्च न्यायालय ज्या पद्धतीनं वेळेची आखणी करून देते त्याप्रमाणेच आम्हाला जायला लागेल. पुढचं त्यांच्या त्या पक्षकारांचं सुद्धा दुसऱ्यांचं म्हणणं सुद्धा त्यांचं सुद्धा आर्ग्युमेंट्स असतील. त्यामुळे येणारा जो हा आठवडा आणि पुढचा त्यामध्ये फार महत्त्वाची सुनावणी असतील जी सगळ्यांच्याच उत्सुकतेची आहे. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, सत्ता संघर्षाच्या या मुद्द्याला घेऊन आज सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा हा दुसरा दिवस, आज काय नेमकं अपेक्षित आहे? आज हा दुसरा दिवस आहे. अत्यंत महत्त्वाची सुनावणी घटनापीठापुढे होणार आहे. आज काय अपेक्षित आहे हे जर बघितलं आपण तर आज साधारणतः अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांचा देखील युक्तिवाद पूर्ण होऊ शकतं. आज जर शक्यता आहे की शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौर हे युक्तिवाद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महेश जेठमलानी हे देखील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. मसोद ॲडव्होकेट राज पाटील आहे त्यांच्याशी थेट चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज काय होण्याची शक्यता आहे आणि किती वेळ अजून कोर्ट बसायला? आता थोड्याच वेळात माननीय सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ बसेल आणि त्यावर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल जी काल त्यांची अजून कंप्लीट झाली नव्हती आर्ग्युमेंट, आता ती कंप्लीट करतील आणि ते किती वेळ आर्ग्यू करतात मॅटरला यावर बी डिपेंड आहे. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी आणि कामत हे ठाकरे गटाकडून आर्ग्युमेंट करतात. त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि नंतर IAJ जे आहेत त्यांना आर्ग्युमेंटसाठी संधी देण्यात येते. पण आज ठाकरे गट किती वेळ आर्ग्युमेंट करतो त्यावर डिपेंड पुढच्या हे दिशा ठरेल त्याची, कारण की कोण कधी आर्ग्युमेंट करेल हे निश्चित आहे. आता ठाकरे गटाकडून आर्ग्युमेंट सुरू होईल कारण की आता जस्ट कोर्ट बसलेला आहे. आता आर्ग्युमेंटला सुरुवात होईल आणि कपिल सिब्बल ही कालची जी आर्ग्युमेंट त्यांची राहिलेली ती आर्ग्युमेंट पूर्ण करतील. साधारणतः कोर्टामध्ये आज काय होण्याची शक्यता आहे? युक्तिवादामध्ये जर बघितलं तर हे संपूर्ण प्रकरण विधानसभा अध्यक्षाकडे वर्ग होण्याची शक्यता आहे का? माननीय सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट केलं आहे की विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण यायला पाहिजे की नाही. काल सुद्धा ते आर्ग्युमेंटमध्ये होतं, पण जे विधानसभा पूर्वीचे अध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा मॅटर म्हणजे त्यांनी डिस्क्वालिफायसाठी जी नोटीस केली होती ते सुद्धा इथं माननीय सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. तदनंतर नवीन अध्यक्ष आले त्यांचे जे चॅलेंज करण्यात आले ते सुद्धा म्हणजे ठाकरे गटाने चॅलेंज केलेलं ते सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयात आहे. आता यावर बघावं लागेल की माननीय सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं, पण अजूनपर्यंत जोपर्यंत आर्ग्युमेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगता येत नाही की काय निर्णय होऊ शकतो. काय निर्णय होईल सांगता शक्य नाही आहे, पण आता सुनावणीला सुरुवात झाली आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की 5 सदस्यीय घटनापीठापुढे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी सुरू झाली आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. या सगळ्या घडामोडींचे अपडेट आपण अशाच पद्धतीने घेत राहणार आहोत. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. मुंबईत उच्चभ्रू आणि उच्च मध्यम वर्गीयांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला मुंबई सायबर पोलिसांनी जेरबंद केलं आणि या टोळीतील आरोपीही उच्च शिक्षित असल्याचं उघड झालं. या टोळीने 1600 सिम कार्डचा वापर करून करोडोंची फसवणूक केली आहे. तुम्ही सिटी बँक डायनर्स क्लबचे कार्ड घेतल्यास ताडदेवच्या वेलिंग्टन क्लबचे सदस्यत्व तुम्हाला मोफत मिळेल. अशा भूलथापा देऊन या रॅकेटने हाय प्रोफाईल मंडळींना टार्गेट केलं. 4.25 लाख रुपये कॅशमध्ये, काही सिंगापुरी डॉलर्स, त्याचप्रमाणे काही बिटकॉईनमध्ये USDT बिटकॉईनमध्ये पैसे फ्रीज करण्यात आलेले आहेत. अंदाजे 4633 USDT सुद्धा आपण फ्रीज केलेले आहेत. तर या ज्या मार्फत हे पैसे ठेवतात त्याचे पैसे आणि बँक अकाउंट ही फ्रीज करण्यामध्ये मुंबई पोलिसच्या क्राईम ब्रांचला यश आलेलं आहे.
आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. सत्ता संघर्षाच्या मुद्द्याला घेऊन सुनावणी जी आहे त्याचा आजचा दुसरा दिवस. बघूयात काय अपडेट येते. बघा, राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. ठाकरेंकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पुन्हा एकदा सुरू झालाय. काल देखील त्यांनी युक्तिवाद केला होता आणि आज देखील ते पुन्हा युक्तिवाद करताय. 10व्या सूचीबाबत माझा युक्तिवाद संपला असं त्यांनी म्हटलंय. मद्रासच्या उमेश ठाकूर केसचा त्यांनी दाखला दिलेला आहे. त्याचबरोबर कार्यकारिणी शिंदे यांचे 4 नंबरचे स्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू करण्यात आलेली आहे. ठाकरेंकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. काल देखील त्यांनी युक्तिवाद केला, आज देखील ते करतायत. 10व्या सूचीबाबत माझा युक्तिवाद संपल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय मद्रासच्या उमेश ठाकूर केसचा त्यांनी दाखला दिलाय. कार्यकारिणी शिंदे 4 नंबरचे नेते असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट? एखादा विचाराने जरी विरोधक असला दरम्यान महत्वाचं म्हणजे कपिल सिब्बल हे युक्तिवाद करताय आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि युक्तिवाद करताना ज्या पद्धतीनं माहिती मिळते या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्वाचं ठरतंय की त्यांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद आहे या युक्तिवादाची दिशा काय आहे हे देखील पाहणं अतिशय सोबतच असणार आहे, महत्वाचं असणार आहे. विशाल, खास करून जर बघितलं तर यामध्ये एक अत्यंत महत्वाचं आहे की आता एक जो नवीन युक्तिवाद करण्यात आला, कशा पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला हे सांगण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे. सध्या कपिल सिब्बल यांनी एक नवीन युक्तिवाद केला आहे. 4 नंबरचे नेते आहेत वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांनी हे सांगितलं आर्ग्युमेंटमध्ये की जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यात विधानसभा आणि विधान परिषद सदस्य नव्हते. ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले ते फक्त पक्षप्रमुख होते. आणि तदनंतर विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे म्हणून निवडण्यात आले आणि पक्षप्रतोद म्हणून सुनील प्रभू त्यावेळेस निवडण्यात आले होते सगळ्या आमदाराच्या सहमतीने, असं त्यांनी त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यापूर्वी जी आर्ग्युमेंट सुरू केली त्यांनी ती त्याच अनुषंगाने पुढं ते आता आर्ग्युमेंट करत आहेत. नाही, जो युक्तिवाद सुरू आहे जर बघितला आपण या युक्तिवादामध्ये त्यांनी काही महत्वाचे जे घडामोडी केलेल्या आहेत, त्यांच्या महत्वाचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवादाची दिशा काय निश्चित होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता त्यांच्या पार्टीचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे शिवसेना पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन त्यांनी हेही सांगितलं की निवडणूक आयोगाने रिसेंटली जो आदेश दिला त्यात त्यांनी सांगितलं की ती 2018ला जी अमेंडमेंट करायची होती त्यांना ती ऑन रेकॉर्ड त्यांच्या नाही. आता इलेक्शन कमिशनचा निर्णय तर इथं चॅलेंज झालेला आहे, तिथं मान्य सर्वोच्च न्यायालय चालेल, पण त्यावर सुद्धा ते भाष्य करताना आर्ग्युमेंट करताना दिसतात. आता हे बघणं महत्वाचं आहे की त्यांनी विधिमंडळी पक्षाचा नेता, पक्षप्रतोद आणि पक्षप्रमुख ह्या सगळ्या गोष्टी आर्ग्युमेंटमध्ये आणलेल्या आहेत पूर्वीच्या, म्हणजे जे बंड होण्याच्या अगोदरच्या गोष्टी ते आर्ग्यू करत आहेत. नाही, यावरून त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांचं 4थं पद क्रमांकावर होतं. या पदावर उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना शिवसेनेच्या कार्यकारिणीबद्दलची माहिती कपिल सिब्बल देतात सध्या. बिलकुल, त्यांनी जी त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा आहे याबद्दल ते आर्ग्युमेंट करताना दिसतात. त्यात त्यांनी हेही सांगितलं की ज्यावेळेस पक्ष म्हणजे माननीय न्यायमूर्तींनी विचारलं की त्यांना पक्षाचे नेते कसे निवडले जातात, त्यावर त्यांनी सांगितलं की काही नेते निवडण्यात इलेक्शनच्या माध्यमातून म्हणजे निवड होती आणि काही नेते नियुक्त केले जातात आणि त्यानंतर नेते आणि उपनेते हे पक्षप्रमुख नेमत असतात, असं त्यांनी मान्य न्यायालयात आर्ग्युमेंट केलेले आहे. काल त्यांनी दावा केला होता की राहुल नार्वेकर यांची निवडच हे असंयुक्तिक आहे किंवा ती निवड जी झाली आहे ती निवड चुकीची आहे. त्या दाव्यावरती आज पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे का? ते त्यांच्या आर्ग्युमेंटचं कारण काल झालेले आर्ग्युमेंट रिपीट करणार नाही कदाचित, पण अभिषेक मनु सिंघवी आणि कामत हे कदाचित करू शकतात. तेच पुन्हा तीच आर्ग्युमेंट कदाचित करणार नाही, कारण की रिपीट आर्ग्युमेंट एकच व्यक्ती तीच आर्ग्युमेंट करत नाही. ते नवीन पॉईंट मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर आणू शकतात. नवीन काही मुद्दे आज पुन्हा एकदा मांडण्याची शक्यता आहे. विशाल, तामुनराव, आपण बघतोय आजच्या युक्तिवादाचा हा दुसरा दिवस आहे. प्रशांत, अशा या सगळ्याच्या मध्ये ज्या प्रकारे युक्तिवाद केला जातो त्यात त्यांनी 10व्या सूचीच्या संदर्भातला युक्तिवाद माझा संपला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. आता आजचे आणखीन पुढले मुद्दे काय असू शकतात?
साधारणतः 11 मुद्द्यावरती युक्तिवाद होणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये। त्यामध्ये 10व्या अनुसूचित संदर्भातला म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या त्यांची भूमिका, त्यांचे अधिकार, त्यांचं कामकाज, त्यांचं विस्तार क्षेत्र या संदर्भात 10व्या अनुसूचीमध्ये काल त्यांनी युक्तिवाद केला होता। पुन्हा एकदा आपण ॲडव्होकेट राज पाटील यांच्याकडे जाऊया। 10व्या अनुसूची संदर्भातला युक्तिवाद संपला असं कपिल सिब्बल म्हणताय, याचा अर्थ कसा घ्यायचा? त्यांच्या वतीनं 10व्या अनुसूचीवर त्यांनी आर्ग्युमेंट केली। कदाचित ते दुसरे कदाचित जे ॲडव्होकेट येणार आहे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ते कदाचित करू शकतात 10व्या अनुसूचीच्या अनुषंगाने, पण जे फ्रेम झालेले इश्यूज आहे त्यावरच आर्ग्युमेंट करणं अपेक्षित आहे न्यायालयाकडून आणि त्यावरच आर्ग्युमेंट होताना दिसेल आपल्याला। आता जे फ्रेम झालेले इश्यू आहे त्यात एक इश्यू ते आर्ग्युमेंटमध्ये आणतील आणि त्यांचं स्पष्टीकरण, सायटेशन आणि अनेक दाखले देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाला समोर ते आर्ग्युमेंट करताना दिसतील। 10व्या अनुसूचीच्या संदर्भात ते स्पीकरच्या आणि जे पक्षांतर्गत बंदी आहे, काल त्यांचे आर्ग्युमेंटचा बेस राहिलेला आहे। पक्षांतर्गत बंदी आणि पार्टीत झालेलं विभाजन आणि सध्याची ह्या केसची घटनाक्रम त्यांनी काल आर्ग्युमेंटमध्ये ठेवलेला आहे। आता स्पीकरच्या संदर्भात सुद्धा त्यांनी काल आर्ग्युमेंट केली, तर माननीय न्यायालयाने सुद्धा त्यावर निरीक्षण नोंदवलं होतं की पूर्वीच्या जे म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आर्ग्युमेंट केली ती त्यावेळेस सभापतीच्या संदर्भात घटनात्मक अधिकारिता त्यावर भाष्य केलं, त्यानंतर जे नवीन सभापती निवडण्यात आले त्यावर ते इल्लीगल म्हटले, पण माननीय न्यायालयाने त्यांना सांगितलं की एकाच तुम्ही काल घटनात्मक अधिकार आहे म्हणतात त्या पदासाठी आणि दुसऱ्या वेळेस नवीन नियुक्त झाले तर त्याला इल्लीगल कसं म्हणू शकता। तर मग त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं की नंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलून कार्यपद्धतीवर आम्ही आर्ग्यू करत आहोत असं सांगितलं। काल जेव्हा घटनात्मक पदासंदर्भातली चर्चा सुरू झाली, खास करून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात, ते कसं घटनात्मक पद नाही अशा प्रकारची चर्चा काल सुरू झाली होती, त्यावरती जेव्हा ऑब्झर्वेशन कोर्टाने दिलं की विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे, त्यानंतर त्यांनी आपली बाजू बदलत आम्ही त्यांच्या निर्णयाच्या दिशेने युक्तिवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। उदय सामंत बोलतायत, थेट जाऊयात। म्हणून हे सगळं सरकारला बदनाम करण्यासाठी आणि आम्ही शिंदे साहेबांच्या संपर्कात नाही हे दाखवण्यासाठीचे आंदोलन आहेत। थँक्यू। तर सत्ता संघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सध्या कोर्टामध्ये काय सुरू आहे? सध्या सुप्रीम कोर्टामध्ये 5 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे। कपिल सिब्बल अजूनही युक्तिवाद करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नवीन मुद्दा आलेला आहे, त्या मुद्द्यावरती ॲडव्होकेट राज पाटील सांगतील। त्यांनी आता आर्ग्युमेंट हे पक्षाचा जो विधिमंडळ पक्षाचा नेता असतो त्यावर आर्ग्युमेंट चालू आहे, त्यात कायदे काय सांगतात आणि विधिमंडळाचे रूल्स काय आहे ते त्यावर आर्ग्युमेंट करताना सध्या दिसत आहे। न्यायालयाने सुद्धा त्यांना ग्रुप लीडरविषयी म्हणजे जे पार्टीचे लीडर असतात विधिमंडळ पक्षाचे त्याविषयी काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत। पुन्हा एकदा ते विधिमंडळ पक्षाचे नेते आणि त्यावर आर्ग्युमेंट करताना सध्या दिसत आहेत। विधिमंडळाचं कशा पद्धतीने नियम असतात, विधिमंडळाचे नियम काय आहेत, विधिमंडळ पक्ष कसा असतो आणि विधिमंडळाच्या संदर्भातल्या ज्या घडामोडी असतात त्याचे अधिकार कुणाकडे असतात या संदर्भातले जे नियम आहेत त्या नियमांचं वाचन कपिल सिब्बल करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि कपिल सिब्बल या युक्तिवादादरम्यान विधिमंडळाच्या कामकाजावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण करतील, कारण की विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर त्यांनी प्रश्न निर्माण केले ते आज ते प्रतोद आणि याशिवायही विधिमंडळाचे नेते यांच्या कामकाजावर कसं आणि त्यांच्या कार्यपद्धतीवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची शक्यता आहे। बरं प्रशांत, इतर आणखी कोणते मुद्दे आज युक्तिवाद मध्ये मांडले जात आहेत? आणखी कोणत्या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टामध्ये सध्या चर्चा सुरू आहे किंवा दोन्ही गटांकडून नेमके कोणते मुद्दे आणखी मांडले जाऊ शकतात आज? या संदर्भात जर बघितलं आपण साधारणतः 11 मुद्द्यांवरती युक्तिवाद होणार आहे, त्यापैकी 4 ते 5 मुद्दे काल त्याच्यावरती चर्चा झालेली आहे। आता शिवसेना भ्रमणाच्या संदर्भातली चर्चा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, काय म्हणताय? जस्टिस कोहली यांनी जो मराठी लेटरच्या संदर्भात ट्रान्सलेशन मागितलं होतं, पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मराठीत ते पत्र वाचून दाखवत आहे सध्या। त्यावर जे लेटर होतं जोडलेलं त्यांनी ते लेटर मराठी असल्या कारणाने बाकीच्या न्यायाधीशांना कदाचित मराठी येत नसल्या कारणाने त्यांनी चीफ जस्टिस यांना ते वाचण्यासाठी दिलं। आता ते त्याचं वाचन करून माननीय न्यायालय सांगत आहे। मराठीमध्ये असलेलं पत्र जे आहे त्या पत्राचाच उल्लेख
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड करतात, ते वाचत आहे मराठीमध्ये आणि त्याचं ट्रान्सलेशन देखील या दरम्यान ते करतात. कारण की इतर जे जस्टिस आहे पाचही, त्यापैकी चारही जस्टिस हे यांना मराठी भाषा अवगत नाही आहे आणि ॲडव्होकेट आणि खास करून इतर वकिलांना सोबतच खास करून सरन्यायाधीश जे आहेत भारताचे धनंजय चंद्रचूड यांना मराठी भाषा अवगत असल्यामुळे ते मराठी भाषेमधलं पत्र वाचत आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन, त्याचा अनुवाद ते इतर न्यायाधीशांना करून दाखवत आहे. बरं प्रशांत, जेव्हा आमदारांना व्हीप लागू करण्यात आला होता त्या व्हीपचा देखील इथे मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. नेमका या संदर्भात काय युक्तिवाद करण्यात आलाय आणि कोर्टानं नेमकं काय निरीक्षण नोंदवलंय? या संदर्भात काल युक्तिवाद झाला होता, खास करून व्हीपच्या संदर्भात. व्हीप कसा असावा, व्हीप दोन्ही पक्ष खास करून दोन्ही गटांनी कसा दाखल केला होता त्या संदर्भात पुन्हा एकदा आपण चर्चा करू. काल व्हीपचा मुद्दा फार चर्चेला गेला. सुनील प्रभू असो किंवा मग इकडे भरत गोगावणे यांचा व्हीप असो, या सगळ्या संदर्भात काय कोर्टाचं काल निरीक्षण होतं? त्यावर एकाच पक्षाकडून 2 व्हीप जारी करण्यात आले होते. त्या संदर्भात म्हणजे एकच ऑफिस किंवा एकाच पक्षाचे 2 ऑफिस कसे असू शकतात आणि एकाच पक्षाचे 2 व्हीप कसे येऊ शकतात यावर आर्ग्युमेंट होत होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या वतीनं जे नियुक्त केलेले पक्षप्रतोद होते भारत गोगावले यांनी सुद्धा व्हीप जारी केला होता आणि सुनील प्रभू हे उद्धव ठाकरे गटांचे व्हीप होते म्हणजे पक्षप्रतोद होते, त्यांनी सुद्धा व्हीप जारी केला होता आणि एकमेकाला डिस्क्वालिफिकेशनसाठी नोटीस इश्यू केल्या होत्या. त्या जे 4 दिवसाचं अधिवेशन भरलं होतं त्यात ती समोर आलं होतं. आता ते दोन्ही सुद्धा चॅलेंज करण्यात माननीय सर्वोच्च न्यायालयात आले आणि त्यावरती आर्ग्युमेंट चालू होती. आता हे डिसाईड होणार आहे की कोणाचा व्हीप रॉंग होता आणि कोणाचा राईट होता हे माननीय सर्वोच्च न्यायालय ठरवू शकतं. पण व्हीप विषयी सुद्धा काल आर्ग्युमेंट झाली. तसेच आता विधिमंडळाचा पक्षनेता जो असतो त्याविषयी आर्ग्युमेंट झालं म्हणजे ग्रुप लीडर असतो पार्टीचा, त्याविषयी ते आर्ग्युमेंट करताना सध्या दिसत आहेत. 2 महत्वाचे मुद्दे पुन्हा चर्चेला जात आहे. 31 ऑक्टोबर 2018ला शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती तर शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनीच केली होती. व्हीपचा निर्णय पक्षच घेऊ शकतो. व्हीप हा कोण असावा म्हणजे पक्षप्रतोद कोण असावा या संदर्भातला निर्णय हे पक्षप्रमुख घेतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल हे करत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा यांच्याकडे जाऊया, ॲडव्होकेट राज पाटलांकडे. व्हीपचा निर्णय हे पक्षप्रमुख घेतात, त्यावेळी पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे होते. त्यात त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं माननीय न्यायमूर्तींनी. तेच पत्र होतं की त्यांनी नियुक्त केलेले विधिमंडळ पक्षाचे नेते आणि पक्षप्रतोद. आता ते पत्रानुसार त्यावेळेस ज्यावेळेस कोणत्याही प्रकारचं विभाजन झालं नव्हतं त्यावेळेचं ते पत्र आहे आणि पक्षप्रमुखांनी आणि पार्टीने ते डिसिजन घेतलं होतं. त्यानंतर आता हे विधिमंडळाचे रूल्स काय सांगतात, पक्षप्रतोद कोण चेंज करू शकतं किंवा कोण बदलू शकतं, कोण नियुक्त करू शकतं यावर आर्ग्युमेंट होईलच आणि एकनाथ शिंदे गट सुद्धा हे याला काउंटर करण्याचा प्रयत्न निश्चित करेल आणि त्यात त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये सुद्धा असेल की विधिमंडळाचा पक्ष नेता हा प्रतोद नियुक्त करू शकतो किंवा नाही. मान्य न्यायालयात हे सुद्धा आर्ग्युमेंटसाठी येईल. आता पक्षप्रतोद नियुक्त करण्याचा आणि विधिमंडळ पक्षाचा नेता नियुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे हे मात्र न्यायालयासमोर पुन्हा निवडणूक आयोगाचं आणि ह्या सर्व गोष्टी मान्य न्यायालयाच्या आर्ग्युमेंटमध्ये निश्चितपणे येतील. पक्षप्रतोद नियुक्त करण्याचे अधिकार कोणाला आहे या संदर्भात आणि महत्वाचं म्हणजे पक्षप्रतोद कोण असेल आणि त्याशिवाय इतरही महत्वाचे मुद्दे जे आहेत त्यावरती निश्चितपणे निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि सोबतच जर बघितलं तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना शिवसेनेच्या कार्यकारिणीबद्दल माहिती ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी घटनापीठाला देत आहेत ते आणि ते सांगतायत की आम्ही कशा पद्धतीने नियम पाळलेले आहेत, नियम पाळताना कशा पद्धतीने आम्ही जे तरतुदी केलेल्या आहेत, पत्र पाठवलेले आहेत विधिमंडळाला, या संदर्भात सगळी ते माहिती सध्या कोर्टासमोर घटनापीठापुढे मांडत आहे. आणि त्यांनी त्यानंतर म्हटलंय की व्हीप निर्णय हा पक्षच घेऊ शकतो. याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असताना, शिवसेना पक्षप्रमुख असताना त्यांनी निर्णय घेतला तर 2018 मध्ये आणि त्यामध्ये त्यांना सुनील प्रभू यांना साधारणतः त्यांनी व्हीप म्हणून नियुक्त केलं होतं. बॅक टू स्टुडिओ. बरं प्रशांत, सिब्बल यांच्याकडून सेनेच्या आधीच्या कार्यकारिणीचं वाचन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिंदे हे 4थ्या नंबरवर होते असं सिब्बल यांनी मुद्दा मांडलेला आहे. त्याचा कसा फरक पडू शकतो, कायदा काय सांगतो?
नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्यामध्ये जे मुद्दे मांडले जातात 11 मुद्दे महत्वाचे आहेत. त्या 11 मुद्द्यांवरती विस्ताराने काल बऱ्यापैकी युक्तिवाद झालाय. आज देखील त्याच्यातले काही उर्वरित जे मुद्दे आहेत त्यावरती युक्तिवाद होतोय. आणि कपिल सिब्बल युक्तिवाद करताना हे अत्यंत महत्वाचं ठरतंय की त्यांनी जे पत्र आहेत विविध प्रकारच्या यापूर्वी विधिमंडळाला खास करून विधानसभा अध्यक्षांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांना पाठवलेली पत्र असो किंवा त्यानंतर पाठवलेली पत्र असो, कोणीही कोणाला नियुक्त केलं या संदर्भातले दाखले असो, या सगळ्यांची माहिती ते युक्तिवादाच्या दरम्यान कोर्टाला देत आहे, म्हणजे घटनापीठाला देत आहे. आणि घटनापीठ ते सगळे ऐकून घेत आहे आणि सोबत त्या संदर्भातले प्रश्न देखील घटनापीठाच्या वतीनं विचारले जात आहे. स्टुडिओ. बरं प्रशांत, सध्या मुख्य प्रदोत यांची निवड कशी होते याचं वाचन सध्या कोर्टामध्ये सुरू असल्याचं कळतंय. तर आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात मुख्य प्रदोत यांची निवड नेमकी कशी होते. प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो, आवाज तर येतोय. प्रशांत, मुख्य प्रतोद यांची निवड कशी होते याचं वाचन सध्या कोर्टामध्ये सुरू आहे. आपण राज पाटील यांना विचारूयात मुख्य प्रतोद यांची निवड कशी होते या संदर्भात सध्या कोर्टामध्ये काय सुरू आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये त्यांनी सांगितलं की 25 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरे आमदार नव्हते, मुख्यमंत्रीही नव्हते, ते केवळ शिवसेनेचे अध्यक्ष होते. पक्षांचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना होते. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाबाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की जी आमदारांची बैठक होती ती निवडून आलेल्या आमदारांची ही बैठक होती आणि त्याच्या आधारावरती या बैठकीच्या आधारावरती अहवाल तयार झाला. अहवालावरती काही ठराव पारित झाले आणि त्याच्या आधारावरती पक्षप्रमुखांना म्हणजे उद्धव ठाकरे यांना त्या ठरावाचे निर्णय घेण्यासंदर्भातले अधिकार देण्यात आले. अधिकार दिल्यानंतर पक्षप्रमुख म्हणून प्रतोद म्हणून जे आहेत ते सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली. आणि मुख्य नेता जे आहेत एकनाथ शिंदे यांना ते 4थ्या क्रमांकाचं पद होतं, त्यांना एकनाथ शिंदे यांची पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारची ठराव त्या बैठकीत घेण्यात आले असा एक युक्तिवाद खास करून केला जात आहे. आणि युक्तिवाद करताना ते वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देखील देत आहे. आणि महत्वाचं म्हणजे धनंजय चंद्रचूड यांनी या संदर्भात म्हणजे जे सरन्यायाधीश आहे त्यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला आहे की ही जी बैठक होती, जी आमदारांची बैठक आहे आपण म्हणतात, त्या बैठकीत फक्त निवडून आलेले आमदार होते की इतरही लोक होते. त्याचं देखील उत्तर कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान देत आहे. आणि ते सांगत आहे की पक्षप्रतोद कशा पद्धतीने नियुक्त होतं. पक्षप्रतोद नियुक्त करण्याची प्रक्रिया असते. विधिमंडळाची बैठक, विधिमंडळाचे सदस्य जे असतात त्यांची एक बैठक बोलवली जाते. ती बैठक बोलवल्यानंतर त्यानंतर तिथे त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जातो आणि तो निर्णय पक्षप्रमुखांकडे पाठवला जातो किंवा तो ठराव केला जातो, तो पक्षप्रमुखांकडे पाठवला जातो. ते पक्षप्रमुखांनी नाव निश्चित केल्यानंतर पक्षप्रमुखांचं पत्र हे विधानसभा अध्यक्ष सचिवालयाला का विधिमंडळ सचिवालयाला पाठवलं जातं. आणि आमच्या या पक्षाचे हे पक्षप्रतोद आहे आणि हे प्रमुख नेते आहेत अशी माहिती त्यांना दिली जाते. जसं लोकसभेमध्ये संसदीय पक्षाचे नेते कोण आहे आणि मुख्य नेते कोण आहे. जसं उदाहरणार्थ जर बघितलं आपण लोकसभेमध्ये जर खास करून जर बघितलं तर लोकसभा आणि राज्यसभेचे 2 सभागृह आहेत. तर त्या सभागृहांमध्ये प्रमुख पद कोण आहे. जसं उदाहरणार्थ शिवसेनेचं सध्या मुख्य नेते पद जे आहे ते संजय राऊतांकडे आहे. त्यानंतर लोकसभेमध्ये आता सध्या वर्तमान राहुल शेवाळे हे संसदीय पक्षाचे नेते आहेत. यापूर्वी विनायक राऊत होते, कारण की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आता राहुल शेवाळेंची नियुक्ती केली आहे. त्याच धर्तीवरती विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्ष जे असतात ते पक्षप्रतोदांना मान्यता देतात आणि त्या पक्षाचे जे नेते आहेत विधिमंडळाचे नेते त्यांना ते मान्यता देतात. स्टुडिओ. बरं, म्हणजे एकंदरीतच सेनेच्या आधीच्या कार्यकारिणीचं वाचन तर सिब्बल यांनी केलेलं आहे. मात्र सिब्बल यांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद केलेला आहे, तो म्हणजे मद्रासच्या उमेश ठाकूर केसचा दाखला त्यांनी दिलाय. मद्रासचं हे प्रकरण नेमकं काय होतं आपण ते प्रेक्षकांना सांगूयात. महत्वाचं म्हणजे सध्या युक्तिवाद सुरू आहे आणि ज्या पद्धतीने या घडामोडी सुरू आहे. युक्तिवादी मद्रासच्या प्रकरणामध्ये उन्नीकृष्णनचं एक प्रकरण आहे, त्या संदर्भातला हा दाखला दिला जातोय की युक्तिवाद कशा पद्धतीनं करताना त्यांनी म्हटलंय की एकच आमदार पक्षावर कसा दावा केला होता आणि उन्नीकृष्णन यांनी दावा केला होता की मी एका पक्षाचा आमदार आहे आणि त्यामुळे मला ही संपूर्ण पक्षाची जबाबदारी दिली. त्यावेळेस ते प्रकरण नाकारण्यात आलं होतं. अशा प्रकारचा उल्लेख या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान युक्तिवादाच्या दरम्यान कपिल सिब्बल करत आहे. एक तर महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या
घडामोडींमध्ये की एक तर युक्तिवादाच्या दिशा निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच ज्या पद्धतीने मी मगाशी जसा उल्लेख केला होता त्यांनी म्हटलं होतं की शिवसेनेचे मुख्य प्रदेश कशी निवड होते याबाबत ठरावाचे वाचन देखील खास करून धनंजय चंद्रचूड यांनी केलेलं आहे। आपल्याला माहित आहे हा ठराव जो आहे मराठीत असल्यामुळे मराठीनं धनंजय चंद्रचूड यांनी हे वाचन केलं होतं आणि इतर जे उर्वरित जे न्यायाधीश आहे त्यांना या संदर्भातलं मुद्दे स्पष्ट केले होते। स्टुडिओ बरं प्रशांत, तुम्ही असेच सोबत रहा। सध्या कोर्टामध्ये काय सुरू आहे ते देखील आपण प्रेक्षकांना सांगूया। तर सत्ता संघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे। 2019 मध्ये मुख्य प्रतोद निवडीवर चर्चा सध्या कोर्टामध्ये केली जाते आणि कपिल सिब्बल हे ठाकरे गटाकडून त्यांची बाजू मांडतायत। दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे। सुनावणीच्या दिशेने हा युक्तिवाद सुरू असल्याचं आता बोललं जात आहे। सरन्यायाधीशांकडून कायद्याचं वाचन सुरू करण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या विपना आमदारांवर कारवाई झाली असती तर आताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तिवाद काल करण्यात आला होता आणि यावर घटनापीठानं तुमचं म्हणणं आम्हाला पटलंय मात्र आता वेळ मागे कशी नेणार असा सवाल देखील काल उपस्थित केला होता। तर आजचा हा सुनावणीचा दुसरा दिवस आहे। 3 दिवस ही सुनावणी चालणार आहे आणि आता सध्या ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडतायत। युक्तिवाद सुरू आहे। दरम्यान आमदारांनीच ठाकरेंना अधिकार दिले असं कोर्टाचं म्हणणं आहे। पक्षाचे सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे घेत होते असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। त्यामुळे मुख्य प्रतोद निवड नेमकी कशी होते या संदर्भात देखील सरन्यायाधीशांकडून आता कायद्याचं वाचन सुरू करण्यात आलेलं आहे। 2019 मध्ये मुख्य प्रतोद निवडीवर सध्या चर्चा सुरू आहे। दरम्यान आमदारांनीच ठाकरेंना अधिकार दिले होते असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। जोरदार युक्तिवाद सध्या कोर्टामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर बंडानंतर शिंदेची गटनेता पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। शिंदेच्या बंडानंतर चौधरींची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असं देखील सिब्बल यांनी कोर्टात माहिती दिली आहे। वर्षा बंगल्यावरील बैठकीमध्ये ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्यानंतर बंडानंतर शिंदेची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती असा युक्तिवाद नुकताच कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडलेला आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार सध्या युक्तिवाद सुरू करण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे। जून 2022चा सिब्बल यांनी हा निर्णय वाचून दाखवलेला आहे। वर्षा बंगल्यावरील बैठकीमध्ये ठाकरेंचा निर्णय होता असं सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। 25 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते असा देखील युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तर 21 जून 2022चा अध्यक्षांनी हा निर्णय मान्य केला होता असा देखील सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, सध्या कोर्टामध्ये काय युक्तिवाद सुरू आहे? जर बघितलं कपिल सिब्बल हे युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळते विविध मुद्द्यांचे, ज्या मुद्द्यांचा उल्लेख आपण केलेला आहे। आमदारांनी सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले होते असे घटनापीठाकडून महत्त्वाचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे की घटनापीठाकडूनच हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे की आमदारांनीच सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होते। त्यामुळे या संदर्भात ह्यात जी युक्तिवाद जी दिशा जी आपल्याला पाहायला मिळते, काल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला होता। आजही खास करून पक्षप्रतोद असो किंवा विधिमंडळ असो या संदर्भातले जे नियम आहेत ते त्यांनी सांगितले। त्यानंतर पत्रांचा उल्लेख केला। 31 ऑक्टोबर 2029ला शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती ही उद्धव ठाकरे यांनीच केली होती असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। आणि खास करून पक्षप्रतोद आणि गटनेतेची नियुक्ती करण्याचे अधिकार हे पक्ष नेत्याला पक्ष प्रमुखाला असतात हे देखील त्यांनी म्हटलं आहे। आणि व्हीपचा देखील निर्णय हा पक्षच घेतो आणि पक्षाच्या वतीने पक्षप्रमुखांच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले जाते। अशा प्रकारचा युक्तिवाद केला जात आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतले जे सर्व अधिकार आहे ते निर्णय घेण्याचे अधिकार सर्व उद्धव ठाकरेंना देण्यात आले होते। अशा प्रकारचा एक युक्तिवाद सध्या केला जात आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, प्रतोद सुनील प्रभू यांच्या विपना आमदारांवर कारवाई झाली असती तर आताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तिवाद काल कपिल सिब्बल यांनी केला होता आणि त्यांचा हा युक्तिवाद कोर्टाने मान्य देखील केला होता। त्यावर आज पुन्हा काही चर्चा होते का?
आज त्यावरती चर्चा होण्याची शक्यता कमी आहे, कारण की त्या संदर्भातला युक्तिवाद काल झालेला आहे. कोर्टाच्या परंपरेनुसार आणि कोर्टाच्या नियमानुसार साधारणतः जो युक्तिवाद झाला असतो तो युक्तिवाद पुन्हा पुन्हा केला जात नसतो. त्यामधले अनेक जे मुद्दे असतात, त्या तरतुदी असतात, त्या संदर्भातला उल्लेख हा कोर्टामध्ये केला जात असतो. त्यामुळे काल ज्या पद्धतीनं बहुमताचा निर्णय राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करताना बहुमत त्यांच्याकडे नव्हतं असा जो दावा करण्यात आला होता युक्तिवाद करताना, त्यामधला दावा करताना त्यांनी सांगितलं की समजा जे अपात्र आमदार ठरलेले असते तर निश्चितपणे त्यांना बहुमत मिळालं नसतं अशा प्रकारचा दावा करण्यात आला. दावा देखील घटनापीठाने मान्य केला होता आणि त्याचमुळे त्या संदर्भातला उल्लेख आज होण्याची शक्यता कमी आहे, कारण की तो युक्तिवाद पुन्हा कपिल सिब्बल यांच्या वतीनं करण्यात येण्याची शक्यता नाही आहे. बरं प्रशांत, आज ठाकरे गटाकडून साधारणतः कधीपर्यंत युक्तिवाद केला जाणार आहे? कारण काल कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की मला युक्तिवादासाठी 3 दिवस आणखी लागण्याची शक्यता आहे किंवा तसे लागणार आहेत अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली होती. तर ती मागणी कोर्टानं पूर्ण केली आहे का? उद्या देखील कपिल सिब्बल आपला युक्तिवाद मांडणार आहेत का, की फक्त शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे? प्रशांत, तुर्तास थोडंसं हेतू डोळ्यासमोर ठेवून कुणाची सुरक्षा कमी केली जाणार नाही आणि आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा पुरवली जाईल. ती समिती आहे, त्याच्यामध्ये आढावा घेऊनच सुरक्षा दिली जाते. त्यामुळे कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधी पक्षाचा आहे असं डोळ्यासमोर ठेवून कुणाची सुरक्षा कपात केली जाणार नाही. आवश्यकतेनुसार त्याला सुरक्षा दिली जाईल. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि त्यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे. कोणाचीही सुरक्षा कमी केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, जसं मी मगाशी विचारलं की कपिल सिब्बल यांनी काल कोर्टाला असं म्हटलं होतं की मला आणखी 3 दिवस युक्तिवाद करण्याची संधी मिळावी किंवा तशी मागणी त्यांनी केली होती. तर आजही ते युक्तिवाद करतायत. उद्या देखील त्यांच्याकडून युक्तिवाद केला जाणार आहे का? कोर्टानं तशी मान्यता दिली आहे का, की फक्त शिंदे गटाकडून युक्तिवाद होणार आहे? नाही, महत्त्वाचं म्हणजे काल त्यांनी मागणी केली होती की 3 दिवस युक्तिवाद करण्याची आम्हाला संधी द्यावी. त्यावर त्यांनी ती मागणी कोर्टाने नाकारलेली आहे. काल त्यांनी म्हटलं की आज दुपारपर्यंत आपण आपला युक्तिवाद पूर्ण करावा. त्यानंतर त्यांचे अतिरिक्त जे वकील आहेत किंवा इतरही वकील जे आहेत, डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी असो किंवा देवदत्त कामत असो, यांचा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये महेश जेठमलानी युक्तिवाद करतील, त्यानंतर ॲडव्होकेट कौल आहे ते युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. हरीश साळवे देखील युक्तिवाद करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं ठरतंय की आता आज हा युक्तिवाद साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लंचला सुट्टी मिळते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की कोर्ट कधी युक्तिवाद जर पूर्ण होत नाही तर अशा वेळी कोर्ट जे लंचचा आहार जो असतो, लंचची जेवणाची सुट्टी जी असते ती स्किप करतात किंवा ते रद्द करतात आणि सुनावणी कंटिन्यू ठेवतात. प्रशांत, माफ करा, थोडं थांबवते. संजय राऊत बोलतायत. तुमच्या निषेधाचा ठराव करण्यात आला कार्यकारिणीमध्ये, चांगली गोष्ट आहे. मी त्यांचा कडवट विरोधक आहे. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. माझा ठराव त्यांनी वारंवार निषेधाचा केला पाहिजे, हा माझ्यासाठी सन्मान आहे. नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. मग होऊ द्या ना. गुन्हा दाखल झाला म्हणून काय झालं? कशा करता गुन्हा दाखल झाला? आपण कोणाविषयी अजिबात नाही वापरला मी अपशब्द. माननीय अमित शहा त्यांचे नेते, गृहमंत्री हे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी आमच्या नेत्यांविषयी अपशब्द वापरला. त्या अपशब्दाला मी त्या शब्दानं उत्तर दिलं. गुन्हा दोघांवर दाखल व्हायला आपल्याकडनं कोणी तसा प्रयत्न नाही केला? झालेत ना गुन्हे दाखल. आतापर्यंत 27 गुन्हे दाखल झाले. माहिती घ्या, नाशिकलाही झालाय माझ्या माहिती. आमच्याकडून पण झाले, यापुढे होतील असं लक्षात येतंय माझ्या. सुनावणी जी सुरू आहे त्याच्यामध्ये कपिल सिब्बल म्हणतात की जो अविश्वास दाखल केला त्याच्यावर बोलणार नाही, न्यायालयीन मॅटर आहे. साहेब, संदीप देशपांडे यांनी पत्र लिहिलं. कोण? मनसे नेते संदीप. कोण? पण कुठला पक्ष आहे का? पक्ष मला माहित नाही, माझ्या खिजगंटीत नाही. अलग अलग जगह आप पे गुन्हे दाखिल हो रहे. अरे भाई होने दो, गुन्हे दाखल होने दो, कार्रवाई होने दो, जेल में डालो, हमला करो, गोली मारो, फिर भी हम शिवसेना में ही रहेंगे. जानबूझ कर किया जा रहा है. अरे हम डरने वाले लोग नहीं, हम डर के बहुत आगे निकल चुके हैं. डर और मौत,
साया हम पर नहीं गिरता था। सर, मुनगंटीवारांचं म्हणणं आहे की ठाकरे कुटुंबातले काही जण शिंदे गटामध्ये गेलेले आहेत, 2 पेक्षा जास्त लोक तिकडे आहेत। त्यांना आमच्या कुटुंबातली काय माहिती, तुमचं कुटुंब सांभाळा नाही। दोन्ही जागा आम्ही जिंकणार। तर संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केलेलं आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि तिकडचे अपडेट आपण घेऊयात। प्रशांत, सध्या कोर्टामध्ये काय सुरू आहे? सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे आणि युक्तिवादामध्ये जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आहे की कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। कारण की काल त्या पद्धतीने कोर्टाने स्पष्टीकरण दिलं होतं की या आधारावरती युक्तिवाद पूर्ण होईल की आम्ही तुम्हाला 3 दिवस देणार नाही आणि त्याच्या ऐवजी आज तुम्ही आपला दुपारपर्यंत युक्तिवाद पूर्ण करा, त्यानंतर आम्ही निश्चितपणे यावरती जे उर्वरित साधारणतः जर बघितले दुसरा जो पक्ष आहे शिंदे गटांचे वकील जे आहे ते आपला युक्तिवाद पूर्ण करतील। कारण की उद्या या संदर्भात पूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि साधारणतः पुढील आठवड्यामध्ये देखील या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्या त्यानंतर काही उर्वरित जे मुद्दे राहतील त्यावरती निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं प्रशांत, गेल्या बऱ्याच दिवसांपासून महिन्यांपासून आपण पाहतोय तारीख पे तारीख मिळते। आजही आता 3 दिवस ही सुनावणी चालते, उद्यापर्यंत ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे का? आणि हे जे प्रकरण आहे ते 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सध्या सुरू आहे, मात्र ते 7 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुपूर्द करावं अशी मागणी ठाकरे गटानं केली होती। त्याचा निर्णय देखील कोर्टानं राखून ठेवला होता। तो निर्णय नेमका कधी जाहीर होईल आणि नेमका अंतिम निर्णय कधी येईल? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हा जो युक्तिवाद सुरू आहे या युक्तिवादामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे असण्याची शक्यता आहे आणि ज्यामध्ये स्पष्ट करून माहिती मिळते की आता सध्या या युक्तिवादामध्ये एक तर 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत की आज युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर साधारणतः शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण करावा होईल आणि त्यानंतर आगामी आठवड्यामध्ये हे निश्चित करण्यात आलं आहे कॉन्स्टिट्यूशन बेंच बसेल। त्यामुळे पुढील आठवड्यानंतर निर्णय होऊ शकतो की या संदर्भात निर्णय केव्हा होईल। पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की आता युक्तिवाद सुरू आहे, युक्तिवादामधले मुद्दे वेगवेगळे आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारावरती खास करून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो दिशानिर्देश करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक तर यातून हे स्पष्ट होतंय की उद्धव ठाकरे यांचे निर्णय कसे योग्य होते याचे दाखले देखील देण्याचा प्रयत्न केला जात आहे। स्टुडिओ बरं, सिब्बल यांचा हा युक्तिवाद दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, मात्र सुनील प्रभू यांनी जेव्हा आमदारांना व्हीप बजावला होता त्या व्हीपची संपूर्ण कल्पना शिंदे गटाला होती, शिंदेच्या गटातल्या आमदारांना होती असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यावर सध्या कोर्टानं काही निरीक्षण नोंदवलेलं आहे का? कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यामध्ये जर बघितलं आपण खास करून जो युक्तिवाद सुरू आहे कपिल सिब्बल यांचा यामध्ये एक तर कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक निरीक्षण नोंदवलं आहे। ही बैठक मात्र फक्त निवडून आलेल्या आमदारांची होती का असा एक सवाल केला होता आणि त्यानंतर शिवसेनेच्या मुख्य प्रतोदयाची निवड कशी होती या संदर्भात देखील निरीक्षण त्यांनी प्रश्न विचारले होते आणि त्यानंतर त्यांनी असे म्हटलंय की जर पक्षाबाबतचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते तर पक्षाने नव्हे तर निवडून आलेल्या लोकांनी हे निर्णय घेतलेले आहेत असे महत्त्वाचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे की जर उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय घेण्याची त्यांच्याकडे अधिकार होते ते अधिकार असल्यानंतर जे विधिमंडळाचे आमदार आहेत त्यांनी निर्णय घेतला आणि त्या संपूर्ण विधिमंडळाच्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी अधिकार हे उद्धव ठाकरे दिलेले आहे। याचा अर्थ असा होतो की विधिमंडळ आमदारांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय याचा उद्धव ठाकरेंनीच घेतलेले आहे असं मानावं लागेल। अशा प्रकारचं एक निरीक्षण खास करून नोंदवलेलं आहे आणि ते निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे या संदर्भाने युक्तिवादाच्या दरम्यान। यासोबत त्यांनी असंही म्हटलं की विधिमंडळाच्या बैठकीत जो ठराव झालेला आहे हा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला आहे असंही कोर्ट म्हणालेलं आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, जेव्हा मुख्य प्रतोद सुनील प्रभू होते तेव्हा त्यांनी आमदारांना व्हीप बजावला, मात्र नंतर एकनाथ शिंदेंनी असं म्हटलं त्यांना हटवून गोगावले यांची नियुक्ती केली असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं। मात्र मुख्य प्रतोदची नेमकी निवड कशी होते त्यावेळेला शिंदेंकडे तो निर्णय होता का किंवा तो निर्णय ते घेऊ शकत होते का?
नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या संदर्भातच सुनावणी कोर्टात सुरू आहे। यामध्ये कोर्टाच्या सुनावणीच्या संदर्भात आपण ज्या पद्धतीने निरीक्षण नोंदवले जाते कोर्टाच्या वतीने आणि कोर्टच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की शिंदेकडे ते अधिकार होते की नाही होते, उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार होते की नाही होते, कारण की त्या संदर्भातली सुनावणी सध्या कोर्टात सुरू आहे। आणि या युक्तिवादानंतर आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल की कोर्ट काय निरीक्षण नोंदवतं आणि कशा पद्धतीने निर्णय देतं की कोणाकडे अधिकार होते कोणाकडे अधिकार नव्हते। केंद्रीय निवडणूक आयोगाने जरी निर्णय घेतला असेल की शिवसेनेकडे शिवसेना पक्ष हा खास करून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे, पण त्यावरती देखील आता आज आक्षेप नोंदवण्यात आला, दुपारी त्याच्यावरती 3:30 वाजता सुनावणी होणार आहे। त्यामुळे या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की निर्णय काय होतो हे कोर्ट सांगेल, आपल्याला या घडीला सांगणं कठीण आहे। बरं प्रशांत, आणखीन एक मुद्दा उपस्थित केलाय, शिंदे गटानं पक्षाच्या लेटर हेडचा गैरवापर केला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणखी काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेत का? महत्वाचा म्हणजे जो युक्तिवाद आहे, या युक्तिवादात त्यांनी म्हटलं आहे की जे लेटर हेड आहे ते लेटर हे जे होतं ते शिवसेनेचं होतं आणि त्याचा दुरुपयोग करून त्याच धर्तीवरती दुसरे लेटर हेड छापण्यात आले, ज्याला असं म्हणता येईल की जे शिवसेनेच्या पक्षाचे लेटर हेड असतात आणि त्या लेटरचा उपयोग करून काही लोकांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आला असा दावा युक्तिवादादरम्यान केला जात आहे। त्यामुळे या दाव्यावरती आता निश्चितपणे कोर्ट काय निरीक्षण नोंदवतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सोबतच जर बघितलं आपण या घडीला की कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा दिशा असा दर्शक ठरवतोय की शिंदे यांनी सगळ्यांची फसवणूक केली आहे अशा प्रकारची दिशादर्शक देण्याचा प्रयत्न कुठेतरी या युक्तिवादाच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करीत आहे। स्टुडिओ